आता हे कशा झालं, पैसे नाही गिसे नाही, द्या द्या करते का? बाबा बोल रे बा, काय पाहिजे तुले? ब्लेकचं पाकिट द्या आणि थांबूच्या पुल्या आणि पार्ले पार्ले बंद झालं बा. दुसरं सांग, दुसरं कोणतं हॅपी देऊ का पतंजली देऊ? बरं पतंजली द्या मग एक लवकर द्या. लवकर देतो म्हटलं मी, पण पैसे आणले का? बाबा म्हणे खात्यात लिहून टाक म्हणे, खात्यात द्या लावा म्हणे, खात्यात लिहा. खात्यात द्यावाले अबे, खातं भरलं ना तुझं? 2000 वर झाले उधारीला का? किती मागताय आणखी? नाही बाबाला सांगितलं होतं, बाबा म्हणे खात्यात लिहा लावतो म्हणे, बरोबर सांगतो म्हणे. काय बरोबर सांगतो म्हणून राहिला का? हा तुझ्या बापाला बोल म्हणा, हा झाली म्हणा 2000 वर उधारी हो रही म्हणा. अरे का बंद करू का माझं दुकान? काय उडते मला, उडते काय? निरा तुम्हाला उधारात देऊ राहिलो मी. तुझ्या बापाला बोल, ला फोन नंबर पाठ नसेल तुझ्या, बोलतो बाबाले उधारी देत ना म्हणा मी. काहून खात्यात लिहा ना खात्यात. अबे खात्यात लिहायला नाही ना, आता भरलं ते पेजच भरलं ते, आता भरलं ते बंद लय झाली उधारी. 2000 रुपये उरू राहिली. एवढं कोण ठेवत असते का? तेव्हा बुडाला 2-2, 3-3 महिने देत नाही पैसे का? मग काय सामान किमान लागते मला? हो जा सांग काय सांगास दिलीच नाही म्हणा. माय बिंद उधारी हो राहिली 2000 खात्यातल्या करू राहिलं. थांब तुझ्या बापाला येऊ दे, त्या बापाला सांगतो मी. हे म्हणतो बंद करून तो म्हणतो मी आता हे उधारीचं बंदच करतो नाटक. हे लय झालं बाबा, हे लोकांनी निरा उधारी देऊ मॅड झालो मी इकडे. पैसे द्यायचं नाव नाही बाबा. लोक तर एवढे भारी येतात शे. माय बिंद मला माल आणायला लागते. काही उडते का नाही हातात का माहिती काय? बस हे खेळणं वाटते माझ्यासाठी. काही येत नाही, नफा नाही तोटा नाही याच्यात माझ्या. माय बिंद येऊ दे तिला, बोलतो दिली मी. काय रे सुखदेव, अबे मा पोर घालतो ना ते, हा काय दिलं ना दिलं सामान? काय दिलं नाही म्हणून राहिला सोनल्या? उधार किती झालेला तुझी? मी पाहिलं ना आता. अबे 2043 रुपये झाले ना तुझे. एवढी उधारी असते का? मग काय कधी देतो पैसे तू सांग मला पहिले. तू कानी लय भारी आहे बा, असं आहे तू, असं करतो ना बा तू. काय का देतो ना तू पैसे? ती लेकरला पोर लढत आला ती घरी, काय म्हणे देतच नाही म्हणे, असं बोलते तसं बोलते. पाहिजे किती लढवलं घरी ते. मी काय बोललो त्याला मी चांगलं, त्याला फक्त सांगितलं मी की बापाला बोललो. ते म्हणजे देत नाही का म्हणे, गेलं ते रडत मी काय करू देत नाही. पण मी काय म्हणतो ते विषय जाऊ दे तिकडे. पण तू पैसे किती देतं? हे दुकान बंद करू का मी सांग मला पहिले? काही पुरतच नाही बा मला याच्यात नाही. नफा दिसून नाही राहिला मला येत नाही. काहीच नाही ना. पुरं चाललं, जे आलं ते चाललं. सगळे लोक उधारी घेऊन बसले. मग काय करू बरं मी सांग बरं? काय लगा तुम्ही असे करू ते समाजी बुड्यावर 3000 रुपये उधारी आहे. ते बुड्याला मी फोन लावून राहिलो, नंबर 20 दाखवते, कधी फोन लागत नाही. काय करू बरं मी सांग बरं? करू काय मी आता? हो ना, ते बरोबर आहे, पण मा पोरग रडलं ना आता. ते पायवर किती लढवलं ते घरी, मला दिलंच नाही म्हणे. काका बोलले म्हणे मला असे देत नाही. मग काय तर जाऊ दे ना बा, काय 2000 रुपये द्यायचे तुझे देऊन टाकतो मी. पण काय एवढं नाही ना, देऊन देऊ पैसे. काय कुठं चाललो का मी? शांताबाई घरी नाही, भाजी आपल्याला करत आता. माझी पोरगी पण नाही घरी. मी काय म्हणतो, तू 4 अंडे आण, मी भाजी गिजी करतो मस्त. पोळे टाकल्यात मस्त. टेन्शन घ्यायचं काम नाही, चांगलं जेवण होतं दोघांचं. कुठं जायचं काम नाही. काय राजा, मला वाटलं हॉटेलच जायचं का जेवण करायला? तुम्ही म्हणून 4 अंडे आणा, भाजी करा आणि ते करा. भाजी कोण करते मग आता? भाजी कोण करते म्हणजे? अरे मी करतो भाजी. तू काय लोड घेतो रे? तू फक्त अंडे आण, ते अंडे गिंडे मस्त उकळ गिकळ, ते वरचे साल्ट गिल्ट काढ मस्त. मी करतो भाजी. काय राजा, एवढा पैसा आहे मावीन तर कुठं ठेवता काय माहित बा. काय झालं ना, डायरेक्ट जाऊ ना मस्त. फुलावा गिला खाऊ मस्त बिर्याणी, नाही तर आपलं हे चांगलं जेवण घेऊन करू हॉटेलात नाही. हे भाजीचे हे झंझट कशाला लावता? हे अंडे आणा, भाजी करा, खा. झालं ना, डायरेक्ट हॉटेलवर जाऊ ना. काय चांगला लागते ते? काही सुद्धा लागत नाही. काही मसाला मला आहे ते, काहीतरी मसाला आहे ते. मी काय म्हणतो, त्याच्यापेक्षा घरचं जेवण खातं ना काय? तू मला गोष्ट ऐकतं का? तू 4 अंडे आण, जाय आपल्या सुखदेच्या दुकानावर जाय. कसं 4 अंडे दे म्हणा. किती लागते काय म्हणतात? 7 लावते का 8 लावते काय माहिती? जेवढं झालं तेवढं अंडे आण. 4 अंडे आण मस्त. उकडू मस्त जेवण घेऊन करू, चांगलं झोपू. काय हो का? किती अंडे राहते होते? अंडे किती राहते? आता मला माहिती आहे का बे, मी का दुकानदार आहे का? 7 लावेल ना 8 लावेल ते. पण ते जेवढं तर लाव, त्यानं 10 रुपये दंड लावलं का नाही, भ्याजा नाही, देऊन टाकायचे पैसे. आणि दिसतं बा उधारी लिहायला का त्याच्यावर? काय करते काय माहिती? ते सांगे मला त्या दिवशी, लेस लोकांच्या म्हणे उधारा गिधारा वाढल्या म्हणे, काय समजून राहिलं म्हणे, काय करू म्हणे. मी म्हटलं जाऊ दे, टेन्शन घेतो म्हटलं, तू उधार गिधारा देत जाऊ नको. काय बा का झालं काय माहित? जाऊ दे, तू एक काम कर, 4 अंड्यावर मस्त. तोपर्यंत मी भाजी गिजी म्हणजे पोळे टाकतो, म्हणजे पोळा टाकला मी. आता बस मसाला गिसाला पाहिजे जा. बर जातो मग आता. हो इकडे रे. काय म्हणते रे आता हे? हो आलो साहेब, आलो. आला का? मी काय म्हणतो, काय मेळ काय तुया? काय चालू काय तुया? काय चालू म्हणजे काय नाही चालू, अंडे आणायला चाललो मी. अंडे खातो का? माय म्हणतो बरं ठीक आहे, अंडे खातो तर अंडे आणायला चालला नाही का? कसं चालला तू? शर्ट कुठे? शर्ट कुठे तुया? चुलबुल भांडे बोलतो मेरे को. तू असा गावात नाही, असा कपडे कुठे आहेत ते? अरे बा, कपडे म्हणजे ते ऍपवाला कपडे दिला जास्त मला. 2-3 शर्ट दिला तर घालत नसतो. चांगला रे हे, मस्त बॉडी गिडी आपली, म्हणून घालत नसतो शर्ट. तुमचीच बॉडी आहे का? म्हणजे आमची बॉडी नाही का? हे जे जिम मारतो मी हे, मग मी पण असं राहिलं पाहिजे.
अबा ह्याच्यानंतर बाबू कपडे गिपडे अबा दिसले पाहिजे. असं असं हिंटलं का काय लाज गीज आहे का नाही तुले? गावात नाही असं हिंडवला ना तू काय कपडे गिपडे कुठे आहेत ते शर्ट घालत जाय ते. बरं साहेब हो घालतो ना बा. हो साहेब घालतो. परत तू दिसला असा चड्डीतच तुले मुत होतो डबल तू दिस फक्त असा शर्ट घालत जाय ते. सांगू राहिलं माय बिंद. सॉरी 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 सर सर इकडे पाय बरं आम्हाला काही शर्ट गिट घालतो का आम्ही चांगले? रोग येते तुला शर्ट घालायचं काय म्हणते आपल्याला मला शर्ट दिलं नाही म्हणजे जास्त अन्न असतं ते म्हटलं शर्ट घालत जाय. हो ना हो ना हो ना हो. हा चाल होय काय अंडा चाललं का जा अंडा आले अन्न असतं. हो ना माहित आहे मला चालते चांगलं चालते असं नाही म्हणत नाही मी पण काय करतं त्याले ताट्टा का दिले अंगभरचं उदार झालेलं का मग काय सांगू तुले लोकांना पैसे मागितले लोक म्हणते मी पडून चाललो का चाललो का आम्ही कुठं काय बोलायला का मग काय तर पुरत नाही ना मला हे आता. एक काम करा ना उधारी बंद करा ना मग डायरेक्ट हे डायरेक्ट तुम्ही म्हणून राहिले की मी डायरेक्ट विक्री काढतो बा दुकान हे कसं चालेल बरं? नाही रे बा आपल्याला ताकदच नाही राहिली ती आता लोकांना म्हटलं ना मॅट झालो मी लोकांना मागू रे बा असं वाटतं काय झालं काय नाही मग काय तर लोकांना म्हणून राहिलं बा ते पैसे कधी देता देतो 10-15 दिवसांनी देतो द्याचं नाव नाही दिसत पण नाही कधी. मायबीन तर काय करतो बा पुरत नाही ना मला हे डायरेक्ट टाकून दिलं बॅनर लावून दिला होता ज्याला घ्यायचं सर मला लगेच फोन लावायचा की बा एवढं आहे बा मी तुम्हाला एवढी रक्कम देतो तर मला वाटलं मला पटलं समजा विकून टाकतो बा काही मजा नाही येत नाही आता. काय राजा म्हणजे तुम्ही डायरेक्ट विकून आले मला कसं काय हो चांगलं दुकान चालते तुमचं एकच नंबर दुकान आहे तुमचं मग काय तर. नाही ना बंड्या ताल जमत नाही नाचा मी लय विचार केला याच्यावरून मी 2 हप्त्यापासून विचार करू आलो कसं करू काय का मला माल आणायला लागते उधारी देऊन बसलो लोकांना मागटला लोकांचा द्यायचा पत्ता नाही लोक म्हणजे देतोच करू राहिले लोक देतच नाहीत बा काय कसं करा बरं आणि उधारीवर काही दुकान चालत नाही लोकांना उधारीच पाहिजेच मग काय माहित नाही का खातं मांडा हे मांडा ते मांडा. अरे हो ना पण तुम्ही डायरेक्ट दुकान शिकू राहिले ना. नाही रे बंड्या आता मजा नाही रे आता काहीच मजा नाही. दादा तिकडे जे झालं ते झालं लय विचार केला गोष्टीवर मी की असं वाटलं बा इकून तर इकत नाही जागा बा आपलीच आहे सगळं आपलंच आहे इकत नाही पण मला वाटतं आता पुरतच नाही बाबा हे धंदे बंद करतो मी आता. आपण डायरेक्ट जागा गिगा सबंध देऊन टाकतो एका माणसाले पण कसं चांगले पैसे घेतो कमीत कमी 2-3 लाख. बरं तुम्ही एवढा विचार केला पहा बा तुमच्या विचारानं काय तुम्हाला जसं पटते तसं पण माय म्हणणं असं आहे की दुकान 1 नंबर चालते पण तुम्ही आता म्हणून राहिले मला इकाचंच तर इका बा कोणाला इकायचं ते पण चांगली हे करा म्हटलं बोली म्हणजे कसं बरोबर सौदा लावा चांगला कमीत कमी 3-4 लाख पर्यंत तरी आले पाहिजे समजा जवळपास 3-4 लाख येऊन जाईल ना हो काही विषय नाही ना दुकान चांगलं पण आहे चालते पण चौकात आहे दुकान काही टेन्शन घ्यायचं काम नाही माल आहे वाटते 40-50 हजाराचा माल बसेला वाटते भरेला नाही का दुकान चांगलं आहे तुमचं दुकानचं काही टेन्शन घ्यायचं काम नाही जागा मोठी आहे काही टेन्शन घ्यायचं काम नाही लाईट बिल 1 नंबर काम आहे तुमचं मला वाटतं 4 लाख पर्यंत आरामात ते गेलं पाहिजे आता काय करतं म्हणजे कसं आता मजाच नाही ना बा मला विचार केला बरं या गोष्टीवर जाऊ दे काय करतं सांगतो तू शांताराम भाऊला सांगतो म्हणा की असं आहे म्हणा कारण की शांताराम भाऊ म्हणे मला मागं की म्हणे इकतं का दुकान मॅ म्हटलं नाही रे बाबा मॅ झाला का तेव्हा ऐकलं असतं मस्त बा नाही का पण जाऊ दे आता शांताराम सांगतो म्हणा त्यांनी इकडे काढलं म्हणा दुकान घ्यायचं असेल सांगा म्हणा करा म्हणा फोन नंबर आहे म्हणा माझ्याजवळ फोन घेऊन लावतो सांगतो मला. बरं मी काय म्हणतो ते करतो पण आपल्याला अंडी भेटते का पैसे आणले पैसे हो पैसे आणले ना पैसे काय पावराले हो आणले बरं किती पैसे 4 अंडे 8 11 8 16 24 32 8 32 रुपये झाले. बरं फोन पे करतो ना 32 रुपये 2 रुपये चिल्लर नाही तर बरं फोन पे करतो द्या मला 4 अंडे द्या पटकन सांगतो मग शांताराम भाऊले की म्हणतो तुम्ही दुकान विक्री काढे म्हणतो सांगतो सगळं. मला तर वाटतं शांतारामला घ्या कारण की शांताराम जरा हे एवढं काही हे नाही त्याला वाटत त्याला सांगतो एकदा बरं चाल देतो अंडे काढून देतो चाल बरं ठीक आहे सांगतो त्याला. काय का सुख होते तुझ्या दुकानावर गेलतो बा मी ते म्हटलं ते बोट पाहिलं मी ते इकडे टाकलं काय दुकान ते हिकतं काय हो रे बा इकून टाकतो बा काय करतं ते उधाऱ्याला झाले काय मनच नाही बसलं माहिती आता करायचं आता बस झालं म्हटलं आता तू घेतं का पाहतो मी पण काय केला का कोणी सौदा नाही तसं कोणी काय सौदा केला नाही आणखी काही कोणी म्हटलं नाही मला काही फोन घेऊन काहीच नाही कोणाचा बोल ना तू काय बोलास तुले सांग मला काय किती देतं काय करतं ते. आता मला तुला सांगा तर मला कमीत कमी तुला मला वाटते की तुला मी 2,50,000 द्या म्हणजे बरोबर होऊन जाते. 2,50,000 लय कमी झाले ना ते काहीच नाही काहीच नाही ते मग काय तुला काय म्हणतो तुम्ही 50,000 का नाही मला देत नाही दुकानात आणि तुम्हाला 2,050,000 दिला म्हणजे जागा एकदा सबंध दिला तुला मी. अरे हो तुझे बरोबर आहे माल गिल सबन असं बरोबर व्यवस्थित आहे जागा पाहिली मी बरोबर आहे पण आता खेड्यातलं तुला माहित नाही कसं आहे ते हा का सिटी थोडी ही खेळणं आपलं हे खेळणं म्हणतो काय खेळ आहे आपलं हे गाव आहे आपलं गावात नाही काय एवढा थोडी भाव आहे ते. अरे दुकान चांगलं आहे ना ते लय चांगलं दुकान आहे ते चौकात आहे ना ते दुकान तर उधारी बंद केली का नाही तुला पुढते काही टेन्शन कामच नाही कुठं जायचं काम नाही तुले पण कसं भाऊ 2,50,000 का लय कमी झाले ते मलाच पुरत नाही ते मग काय तर इकायला पुरत नाही मला.
काय भाऊ इकायला नाही म्हणतो ना तू काय मग कर बुवा 2,90,000 करता का मग देऊन टाकतो 2,90,000 झाले ना ते 3 लाख जवळपास झाले ना ते. अरे बघा 3 लाख म्हटलं का नाही ते पण लय कमी झाले ना माझ्यासाठी. माझा विचार माहिती किती आहे? कमीत कमी 3,50,000 किंवा 4 लाख पर्यंत. 3.5 लाख किंवा 4 लाख एवढं आपलं डन आहे. कमीत कमी बा एवढं आहे माझ्या. बापरे म्हणजे 3,50,000 म्हणलं का मग काय लगा झाले ते बे काय लगा मी तर 3 मध्ये देऊ राहिलो कसं 3 मध्ये करतो सांग डन. हा सौदा कसा आपला ते सगळं चांगलं आहे 3 लाख पण मला जमते पण विषय असा आहे ते माल त्यातनी 50-60 हजार माल आहे. जागा आहे एवढी मोठी दुकान आहे ते मग काय तर म्हणजे पाहिजे तू विचार करत होता गोष्टीचा पण ते 3 लाख लय कमी झाले ना ते. अबे लय कमी झाले ते लय कमी झाले. मी काय म्हणतो जमत नाही ना. बरोबर आता तू काय नाही म्हणून राहिला मला एक काम कर सांगतो मला काही सौदा घेऊदा काही झाला तर कोणी काही म्हटलं तर शांताराम तुला कन्फर्म म्हणतेस तुला कारण की शांतारामला ते दुकानच लय आवडलं होतं मागं म्हणणे काय शांताराम घेतो म्हणे मी पण सांग म्हणे कसं काय म्हणजे झालती पण बोली चालू झाली बोलते पण पाच होत्या काही म्हटलं घेतलं तर मला सांगतो एकदा काय कसं काय फिक्स रक्कम काय ते मी पाहिजे जरा विचार करतो मग या गोष्टीवर. सांगतो ना बा तुले मला काय जे बा सगळं जास्त पैसे देते मी तिकडे जाईल ना. पाय ना बा तू कर सांगतो मी तुले सौदा घेता झाला का नाही तुला सांगतो मी असं आहे म्हणतो बा. बरं कन्फर्म नको करू फक्त तू नाही तू कन्फर्म करशील का फक्त मला सांगतो की बा असं समोर राहिला म्हणे मग मी पाहतो काय विचार करायचं ते. बरं ठीक आहे हां चाल ठीक आहे. हो बरं ठीक आहे. 3 लाख कमीत कमी 4 लाखात जाते बोलते दुकान चालला 3 लाख देऊ राहिला मला 1 लाखाचा झाबू देऊ राहिला मला तुझं पाहतो मी दुसऱ्याकडे माय बिनत. बाबा ही गोष्ट आली म्हटलं कानावर माया काय आली बरं कानावर गोष्ट आता काय झालं सांग मला तू ते म्हटलं ते सुखदेव पाहायला का तुम्ही ना ते त्यानं म्हटलं दुकान काढलं म्हटलं इकडे इकतो म्हणते वाटते ते तिला मी फोन लावला ते म्हणे इकतो म्हणे मी दुकान मी म्हटलं बर दुकान इकडून राहिलं का ते हो मस्त दुकान आहे त्याचं म्हणा पण आपल्याला पुढचे काय म्हणजे आता काय आपल्याला कमी आहे कशाची काय का पैसा आला म्हणा आपल्याला काय करते ते दुकान खेळत बसतं का. मी जर म्हणतो घेऊन टाका ना ते तेवढं घेऊन टाका मी पाहतो ना दुकान ते मग काय तर समजते सगळं मला. बघ मी काय म्हणतो आपल्याला समजते सगळं गावात काय चालू आहे काय कसं काय चालू आहे. आता इलेक्शन होते आपलं सरपंच हा मग कसं पाहा लागल ना शेटिंग किटिंग लावून ठेवावं लागल ना लोकांची. तेच तुझं बोलणं मला पटलं थोडंसं नाही का काय ना काय पाहिजे समजा कनेक्शन पाहिजे नाही का पहिले घेऊन टाकू ना मग काय किती काय सौदा वाला काय केला सौदा नाही त्याला फक्त मी विचारलं होतं कोण म्हटलं तू काही सौदा घेता म्हणजे काही कोणी मागितले का म्हटलं बोली गिरी केली का म्हटलं ते म्हणे कैलास नाही केली म्हणे 3 लाख त्यानं सांगितलं होती म्हणे पण मी नाही म्हटलं म्हणे त्याला जागेवरच 3 लाख म्हणे का 3 लाख कैलास अच्छा ते कानफोडच नाही ते लंब काय काम माणूस आहे ते. बरं ठीक आहे ना पाहतो ना मी मग त्याला एक काम करतो त्याला संध्याकाळी बोलू बरं एकदा त्याला म्हणा ये म्हणा भेटायला जरासं मग त्याला बोलू बरं आपण सांगू त्याला बरोबर. बरं लावतो ना त्याला फोन मग त्याला म्हणतो ये म्हणतो भेटायला बाबाला बोलायचं म्हणतो तुला सांग सांगता मग तुम्ही त्याला बरोबर बोलून घेऊ त्याला म्हणजे आपण ना फसलं पाहिजे ना पुरलं पाहिजे आपल्याला तेवढं. हो तेवढं ते पाहायचं त्याला लावतो मग त्याला फोन बोलतो त्याला संध्याकाळी पाहू मग आपण घेऊन टाकू ते दुकान तेवढं चांगलं जागा आहे जागा चांगली आहे कनेक्शन राहते गावात जरासं आपलं दबदबा राहते जरासं आपला जास्त पाहिजे भाव आपल्याला सगळे लोक आपल्या खाली राहिले पाहिजे एरी काय तर कोणी वर नाही गेलं पाहिजे. पाय बरं पाहू ना समजते ना आपल्याला ते संध्याकाळी बोलतो दिले बोलून घेऊ दिले. बरं अरे बा आता मग जेवण घेऊन झालं बा अंड्याची भाजी केली मी मला बंड सांगे बा आता मला इकडे काढलं म्हणे दुकान. अरे बा काय करते त्या दुकानाचं उधारी काही झाले काय तू सांग नाही मग कसं झालं ते लोक बा उधारी नाही राहिले ते पुरत पण नाही आता मला काहीच नाही आता बा काय करतं ते. हो का बरोबर आहे ना उधारी म्हणजे झाली ना. बरं मी काय म्हणतो कोणी सौदा एकदा केला का कैलास म्हणे मला 3 लाख देतो म्हणे तुले मी म्हटलं नाही म्हटलं बा मला पुरतच नाही म्हटलं ते मी त्याला नाही म्हटलं त्याच्यानंतर माझा फोन आला मला ते म्हणे मी तुला 3 लाख 20,000 देतो म्हणे करतो का म्हणलं मी म्हटलं नाही म्हटलं एवढं कमी काही करतच नाही म्हटलं बाबून. त्यानंतर मग संभाजी बुडाचा फोन आला 3,35,000 देतो म्हणे मी त्याला नाही म्हटलं एवढं कमी देतच नाही म्हटलं मी मला पुरलं पाहिजे नाही ते मग काय ते 60-70 हजाराचा माल आहे जागा देऊ राहिलो ते दुकान देऊ राहिलो मग काय तर मला पुरलं पाहिजे नाही ते. बरोबर आहे तुले पण पुरलं पाहिजे ना. बरं ठीक आहे म्हणजे संभाजी बुडून काय म्हटलं तर 3,35,000 देतो. बरं मी काय म्हणतो माडन करून टाका कसं म्हणजे ले बरोबर मी व्यवस्थित भाव पाहिला बरोबर लावला मी 3,50,000 देऊन टाक मला कसं बरोबर 3.5 लाख एक नंबर ते तुले पुरते मला पुरते. 3,50,000 नाही का नाही का म्हणजे म्हणजे चांगली रक्कम आहे असं नाही म्हणत मी तुले. बरं मी विचार करून सांगू का मग. बरं कर बा विचार या गोष्टीवर पण पाहिजे बरोबर मी म्हणजे मला सांगतो एकदा कसं म्हणा 3,50,000 बरोबर होते म्हणजे तुले पुरते मला पुरते म्हणजे मला पण पुरलं पाहिजे ना ते. तू म्हणतो की ते दुकान चालत नाही लोकांना उधारी पण द्यायला लागते आता ते पण पाला लागते बरोबर शेटिंग लावून ठेवायला लागलं ना पहिलेच. बरोबर आहे 3,50,000 म्हणजे मी पहिले विचार केला गोष्टीवर मी म्हटलं एक नंबर रक्कम हीच आहे म्हटलं 3,50,000 चांगली रक्कम आहे पण आता बरं मी काय म्हणतो बरं मला विचार करून सांगतो मी तुले कसं द्यायचं का नाही द्यायचं. कर ना बा विचार तुला जेवढा टाइम पाहिजे का नाही तू तेवढा टाइम घे काही विषय नाही
फक्त मला सांगतो एकदा कसं काय करायचं ते. बरं ठीक आहे, ये मग. दादा तुम्ही मला फोन लावता का? लावला होता, त्या दुकानात गेलतो मी, म्हणजे दुकान बंद दिसलं. वरे पाहिलं ते काहीतरी तो इकरी टाकलं वाटते दुकान. काऊन निघू राहिला रे? काय दादा काय सांगा तुम्हाला आता मी पुरत नाही मला ते. लोकांना म्हटलं उद्याला देऊन बसलो मी. काय ते लोकांना ह्या बा काहीच नाही, लोक देतच नाहीत पैसे. मला भरावं लागते. काय म्हणजे लय टेन्शन माग असं वाटलं बा लय पस्तावलं मी. म्हणजे पस्तावलं म्हणजे मी मॅड झालो. आता ताकदच नाही वाटते काय दुकान गिकान चालवायचे आपल्या. आता टाकतो म्हणलं लिकून काय करतो म्हणलं का देऊन टाकतो कोणाला पण कोणी मागितलं तर. तुम्हाला घ्यायचं का? हो बाबाचा विचार चालू होता. कसं दुकान गिकान म्हणजे कसं चांगलं आहे. चौकात दुकान आहे मस्त, काही टेन्शन घ्यायचं काम नाही. बरं मी काय म्हणतो, कोणी काय सौदा गिदा केला का नाही म्हटलं, कसं काय कोणी बोलाय गेल्या काही झालं का नाही? बाबा लय जणांना मागितलं मला. कैलासनं मागितलं, महादेवनं मागितलं, संभाजी बुड्यानं मागितलं, शांतारामनं मागितलं. बाबा लय जणांना. त्या कैलाचं आणि त्या संभाजी बुडात नको सांगू मला तू. मला तू द्यायचं सांग, काय नाव शांतारामचं सांग. त्यानं काय म्हटलं ते, त्यानं काय बोली केली ती? ते बापा शांताराम का? शांताराम म्हणे मला 3,50,000 देतो म्हणे. मी म्हटलं बा 3,50,000 विचार करून सांगतो म्हटलं बा. बापरे 3,50,000 म्हणे ते. बरं बा, बरं मी काय म्हणतो, आपलं कर मग तेवढं फिक्स करून टाक आपलं. कसं मी तुला 3,70,000 देतो बा, कसं फिक्स करून टाकते. 3,70,000 नाही का? कसं करा शांताराम नाही मी सांगितलं. शांताराम याच्यापेक्षा वाढवते. शांतारामला घ्यायचं दुकान माय. अरे शांतारामचं काय रे बा, घेत नाही ते 3,70,000 देते मिळाला तू. नाही घेते ना ते घेते ना म्हणे माझ्या. ते मला स्वतः म्हणे मला ते दुकानला आवडलं म्हणे. मी घेतोच म्हणे काही करून. म्हटलं सांगतो मग त्याला मी. 3,70,000 बा लय झाले ना ते. मी देतो फक्त तुले, दुसरं कोण देत नाही म्हटलं. शांताराम दिल फक्त जास्तीत जास्त 3,60,000 पर्यंत. मी तुला 3,70,000 देऊन लागा मिळाला का तू? 3,70,000. बरोबर आहे तुमचं. 3,70,000 लय झाले ते माझ्यासाठी. पण आता शांतारामला सांगितलं, शांताराम याच्यापेक्षा वाढवते ना. हे विषय नाही ते. शांताराम कसं म्हणजे शांतारामला आवडलं दुकान ते. तुम्ही पहा आता कसं बोला बरं मी. बरं बा तू म्हणून राहिला 3,70,000 पुरत नाही. बरं मी काय म्हणतो, 3,80,000 देतो आम्ही. डन करून टाक म्हटलं. डील कसं म्हटलं, निलामी करून टाक आता. 3,80,000 देऊ राहिलो तुले. बरं 3,80,000 का? चांगली रक्कम आहे. पण शांतारामला सांगायला लागते मग मला. नाही त्याला नको सांगू तू. त्याला काल सांगू राहिला 3,00,000 दिले काय दिलं. आता ते सांगू नको कोणाला काही दिलं आम्ही ना. 3,80,000 मस्त बरोबर आहे रक्कम. तुले पुरती एकदम म्हणजे कसं डन आहे भाऊ तिथं. करून टाक म्हटलं 3,80,000. बरं मी काय म्हणतो, तुम्ही एवढेच हे करू राहिले तर माझ्या विचारा डायरेक्ट मिटिंगच बसवा डायरेक्ट. आता मी डायरेक्ट निलामी डायरेक्ट बा बोला सांगा ज्याला जे पट्टे ते 10-15 जण ज्याला वाटते की बा हे दुकान चांगलं आहे. डायरेक्ट निलामीच करून टाकतो मी दुकान. निलामी केलं तर काय निलामी मी डायरेक्ट सौदा करून लागला डायरेक्ट. तुला 3,80,000 म्हटलं ना मी. तू म्हणता मीटिंग बसवा काय का? तुमचं बरोबर आहे. तुम्ही ना चांगली रक्कम दिली मला. पण शांतारामने सांगितलं तर शांताराम याच्यापेक्षा वाढवते. मग तुम्ही वाढवता. आणखी 10 एखादा माणूस राहते शिल्लक, त्याला घ्या वाटलं ते घेते. मग असं म्हणणार मी तुम्हाला. उद्या मी मीटिंग बसवतो. कसं काय म्हणजे तुम्ही येता फक्त बोली गेली करायला. बरं काय आता तू 3,80,000 नाही म्हणून राहिला. तुझं डायरेक्ट म्हणून निलामीस. बरं ठीक आहे ना. 3,80,000 पासून चालू करू आपण निलामी. काय म्हणते पाहू आता कोण काय म्हणते. अरे बा तुला कोणी देतच नाही ना. तुला फक्त मीच देतो फक्त पैसे फक्त माझ्याजवळच आहेत. हे काय लोक काही कामा नाही गावातले. फक्त शांताराम जरा वरचा खालचा बस शांताराम किंवा मी. पण सगळ्यात जास्त पैसे मी देऊ शकतो. बाकी सगळे हे गेले कामातून. तुमचं म्हणणं बरोबर आहे. बरं पाहू ना उद्या समजतं ना. मग उद्या जा मग बोला गेल्या करायला करून टाकतो मी निलामी तेवढं. माय भिंत जे होईल ते होईल आता. बरं उद्या येतो आम्ही. करतो मग काय करायचं ते. पाहिजे तू 3,80,000 कोणी जात नाही रे. मग काय तर 3,80,000 कमी झाले का लगा. कोणाजवळ एवढे पैसे आहेत. हो ना पाहू ना समजते ना आता उद्या. बरं ठीक आहे. धन्यवाद म्हटलं धन्यवाद. 3,80,000 रक्कम चांगली आहे. बरं पाय तुम्ही उद्या. ठीक आहे येता मग उद्या तुम्ही बोली गेली करू आपण. समजा तुम्हाला पटलं मला तुम्हाला देऊन टाकतो मग. बरं तसं करतो बा. तुला जसं वाटते तसं कर. उद्या मग आपण एक काम करू. उद्या तू समोरासमोर म्हणजे कसं डायरेक्ट मस्त बोलीचा प्रस्ताव मानून टाकू आपण. म्हणजे कसं जे पट्टे ते घ्या बोली करा दुकान घ्या. बरं पाहू उद्या मग. बरं तेच म्हटलं. बरं ठीक आहे धन्यवाद.